नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 39 साईज कटोरी ब्लाऊज कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे, पॅटर्नमध्ये कुठे कुठे काय बदल करायचा आहे किंवा कुठे हे पार्ट ठेवायचे असतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर असं समजावून सांगणार आहे. तर हा ब्लाऊजचा पॅटर्न जो आहे तो आपण 39 साईजचा तयार केलेला आहे आणि या पॅटर्नचा कटिंगचा व्हिडिओ नीलम फॅशन क्रिएशन या चॅनेलवरती शेअर केलेला आहे. जर कोणाला पाहायचं असेल तर आपल्या नीलम फॅशन क्रिएशन या चॅनेलला भेट द्या. सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाही कटिंग करायचं आहे. तर इथे पहा, हा बॅक पार्ट जो आहे तो याचा मुंडा घेर जो आहे तो 9 आहे. म्हणजे मुंडा घेरानुसार आपण बाहीचं कटिंग करणार आहे आणि मार्जिन 1.5 इंच आहे. ब्लाऊजवरती जे मेजरमेंट होतं तेच घेऊन मी हे ब्लाऊज कटिंग केलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी बाहीचं कटिंग करून घेते. त्यासाठी हा कपडा जो आहे तो आधी इथे सरळ करून घ्यायचा. इथे हा सरळ आहे. सरळ केल्यानंतर इथे हा 4 पदरमध्ये फोल्ड करून घ्यायचा. जोड द्यावा लागला तरी चालेल, परंतु पहा अशाच पद्धतीने इथेही कटिंग करायची आहे बाही. इथे मी परत जोड देईनच, कारण मुंडा घेर हा आपला 9 इंच आहे. याच्या पुढे आपल्याला जोड द्यावाच लागणार आहे. तर बाही आहे 5.5 इंच. अस्तर आहे हे, तर 1 इंच आपण प्लस करून घेणार आहे. 5.5 इंच बाही आहे, तर मी 1 इंच यामध्ये प्लस करणार आहे. 6.5 इंच. पहा इथे मी बरोबर 6.5 इंच घेतलं. इथून अजून असंच 6.5 इंचावरती मी पॉईंट देऊन घेते. या पद्धतीने आता इथे मी कॅप हाईट घेणार आहे 3.5 इंच. मुंडा घेर आपला 9 आहे. तर पहा बरोबर इथे एंडिंगला हा 9 इंच येतोय. म्हणजे आपल्याला पूर्ण शिलाई मार्जिन इथं जोडावं लागणार आहे आणि एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची. 9 इंच इथं बरोबर भरलेला आहे. याचा आता असा सेंटर करून घ्यायचा. 2 भाग झाले. नंतर हा जो भाग आहे याचा परत मी सेंटर करून घेतला. परत हा जो एक भाग आहे त्याचा असा सेंटर करून घेतला. इथे मी 1 ते 1.25 इंच या पद्धतीने घेते. आता बाहीला आकार देण्यासाठी इथून अर्धा इंच आणि हा पॉईंट अर्धा इंच खाली. आकार कसे द्यायचे पहा. या पद्धतीने हा झाला आपला बाहीचा पुढचा आकार आणि हा झाला पाठीमागचा आकार. पहा या पद्धतीने. आता मी हा जो पॉईंट आहे हे कापड इथलं मी कटिंग करून नाही काढणार आहे. नंतर ते मी कटिंग करेन, नाहीतर कटच करून घेऊ, परत तुम्हाला कन्फ्युजन होऊन जाईल. इथे पहा हे जे जोड आहे ते देऊनच मग मी पुढचा आकार जो आहे तो कटिंग करणार आहे, तोपर्यंत नाही. आता इथे 7.25 इंच दंड घेर आहे. आधी बाही कटिंग करून घ्यायची, मग बाकीचे काही जे पार्ट असतील ते. आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला जॉईंट लागणार आहे. मग टोटल मी इथं कपडा हा जॉईंट करून मग परत आपण हा आकार वगैरे कट करून घेणार आहे. तर ही बाही आपली सेपरेट ठेवूया. आता इथे बॅक पार्ट घ्यायचं आहे. तर पहा सर्वात पहिल्यांदा इथे कापड सरळ करून घ्यायचं या पद्धतीने. हा पहा एक्स्ट्राचा कपडा आहे. हा पेपर पॅटर्न मी आहे असा इथे ठेवून घेते. पहा एकदम परफेक्ट असा काटोकाट ठेवायचा, अजिबात हलू द्यायचा नाही. आणि हे असं ओझं काहीतरी ठेवा त्यावरती. आणि इथे अगदी काठोकाठ असं आपण ड्रॉ करणार आहे. तर पहा या पद्धतीने. आणि जसा अगदी आकार आहे ना त्याच पद्धतीने इथे हे ड्रॉ करायचं. याचा मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. पहा मी इथं टक्सचा पॉईंट देऊन घेतला. इथे गळ्या रुंदीचा सुद्धा मी पॉईंट
दिलेला आहे, इथे हा फिटिंगचा पॉईंट देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने हा बॅक पार्ट आपला ड्रॉ झालेला आहे. आता आपण साईड पार्ट जो असतो तो ड्रॉ करून घेऊया. तर पहा, हा पार्ट आहे. इथे मी हे या पद्धतीने ठेवून घेतलं. आता हे ड्रॉ करून घेऊया. हा पॅटर्न जो आहे ना, अजिबात हलू द्यायचा नाही. अगदी काटोकाट असं हे ड्रॉ करून घ्यायचं. तर हा पार्ट अशा पद्धतीने तयार झाला. आता काय राहिलं आहे, क्रॉस पट्टी आणि कटोरी. तर कटोरी इथं मी अर्धा इंचाने वाढवणार आहे. जर तुम्हाला अंदाजे समजत नसेल तर पहा, अशा पद्धतीने एक पॉईंट देऊ शकता तुम्ही. इथून अर्धा इंच असा, इथूनही असा अर्धा इंच, आणि एक लाईन मी ओढून घेते. मग यावरती क्रॉस पट्टी ठेवून घेते. परत हा क्रॉस पट्टीचा जो पॅटर्न आहे तो ठेवून घ्यायचा. पहा, अगदी मी असं काटोकाट असं मार्किंग करत आहे. या पद्धतीने आपण क्रॉस पट्टी सुद्धा वाढवून घेते. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही इथून सुद्धा या पद्धतीने वाढवून घेऊ शकता. मला खालच्या साईडून वाढवणं योग्य वाटतं, परफेक्ट असं वाटतं. कधी कधी हे आकार चुकण्याची शक्यता असते, म्हणून मी त्याच साईडून वाढवते. आता इथे कटोरी ठेवून घेऊया. कटोरी नेहमी आपल्याला उरेबमध्ये ठेवायची असते. तर पहा, या पद्धतीने हा तिरका भाग आहे. इथे पहा, हा ताणला जातोय ना, तर हा तिरका भाग आहे. हा ताणला जात नाही. पहा, तर हा सरळ भाग आहे. म्हणजे हा आहे सरळ भाग आणि हा तिरका भाग. तर यामध्ये ही कटोरी या पद्धतीने ठेवून घ्यायची. तुम्हाला जशी ठेवायची तशी ठेवून घ्या. पहा, पण तिरकीच ठेवायची. तर हा पॅटर्न मी इथे ठेवला आणि हा ड्रॉ करून घेते. पहा, इथे या पद्धतीने असं एकदम सोपी पद्धत आहे कटोरी ब्लाऊज कटिंगची. तुम्हाला अगदी सहज समजेल. या पद्धतीने मी कटोरी ब्लाऊज कटिंग जे आहे ते शिकवलेलं आहे. नक्की तो व्हिडिओ पहा. पहा, आपली कटोरी सुद्धा तयार झालेली आहे. हे पॅटर्न जे आहेत ते आपण असेच ठेवून देऊ. याचा उपयोग आपल्याला परत होणार आहे. आता इथे बॅक पार्ट पहा, बरोबर 3 इंच इथं घेतलं. गळा 10.5 11 इंचावरती मी पॉईंट दिला. मी नेहमी गळा कसा मोजते, इथे जर 4 इंच हवं असेल तर 4.25 ते 4.5 असं ठेवून घ्यायचं. हे 3 इंच घेतलं मी रुंदीला. आता तुम्हाला हाताने आकार द्यायचा असेल तर हाताने आकार द्या.
याचा फ्रेंच कर्वचा सुद्धा वापर करू शकता. पहा हाताने सुद्धा खूप छान असे आकार येतात. अजून जर पसरट हवं असेल ना तर इथून एक तिरकी लाईन ओढून घ्यायची. पहा इथून या पद्धतीने आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा. कर्वचा वापर करून दाखवते तुम्हाला मी. या इथे पहा असा सुद्धा तुम्ही पसरट गळा करू शकता. तर मी हा जो आहे ना गळा तो घेईन. तर हे कटिंग करून घेऊया. बाही कटिंग आपण केलेलेच आहे. जर तुमच्याकडे जास्त कपडा असेल तर तुम्ही इथे मी ज्या 2 अस्तरच्या क्रॉसपट्ट्या काढलेल्या आहेत तिथे तुम्ही 4 काढून घ्या. त्याने क्रॉसपट्टीला फिनिशिंग जे आहे ते खूप छान असं येतं. पहा इथे एक टक्ससाठी नॉच देऊन घ्या. इथे गळ्याची रुंदी जी आहे इथे सुद्धा एक असा नॉच देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने हा बॅक पार्ट सुद्धा आपला तयार आहे. इथे फिटिंगसाठी एक नॉच देऊन घ्यायचा. आता बाकीचे पार्ट जे आहेत ते पटपट कटिंग करून घेऊया. सर्वात आधी क्रॉसपट्टीच कटिंग करून घेऊ. पहा अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी. ह्या बाहीला मी परत जोड देणार आहे. आता हा साईड पार्ट. आता ही कटोरी कटिंग करून घेऊ. तर इथे मी पेपर पॅटर्नचा उपयोग कसा करायचा हे तुम्हाला अगदी सविस्तर असं समजावून सांगितलंय. या पद्धतीनुसार आपलं 39 साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग जे आहे ते झालेलं आहे. तर टोटल कटिंग मी इथं करून घेतलंय. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.